पान मसाल्याची जाहिरात करणं सेलिब्रिटींना चांगलंच भोवलेलं आहे। पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांना एफडीएनं नोटीस बजावलेली आहे। दिशाभूल करणाऱ्या पान मसाला जाहिरातींबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी शाहरुख, अजय आणि टायगर यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे। तसंच या कलाकारांना संबंधित मोहिमेतील सहभाग त्वरित थांबवण्याचे आणि जाहिरातीशी संबंधित सर्व प्रचार साहित्य हे त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स वेबसाईटवरून काढून टाकण्याचेही निर्देश देण्यात आलेत। संबंधित ग्राहक संरक्षण कायद्यानुसार दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी या कलाकारांना 10 ते 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतोय आणि संबंधित कलाकारांवर 3 वर्षांपर्यंत कोणत्याही उत्पादनाच्या जाहिराती करण्यास बंदी देखील घातली जाऊ शकते। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, अनेक सेलिब्रिटी पान मसाल्याची जाहिरात करतात आणि आता त्या सेलिब्रिटींना हे सगळं आता भोवलेलं आहे, कारण शाहरुख, अजय आणि टायगरला एफडीएनं नोटीस पाठवलेली आहे। प्राची, अगदी बरोबर आहे। खरं तर तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली आता जे काही एफडीएचं काम राज्यात सुरू आहे त्या दृष्टीनं एक मोठं पाऊल एफडीएकडनं उचलण्यात आलंय। काही पान मसाला जाहिरातींच्या संदर्भात शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांना नोटिसा बजावण्यात आल्या। 15 दिवसांचा अल्टिमेटम देखील देण्यात आला आणि त्यासोबतच दंडाच्या संदर्भात सुद्धा काही आदेश निर्देश या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। या सगळ्या माध्यमातून, या मोहिमेतून आणि सगळ्या ब्रँड एन्डोर्समेंटच्या मार्फत ज्या काही गोष्टी चालल्या त्यातून त्यांनी माघार घ्यावी असं देखील त्यांना सांगण्यात आलेलं आहे। मुळामध्ये अशा प्रकारच्या कलाकारांना या सगळ्या मोहिमेमध्ये थांबवण्याच्या संदर्भातले जे काही निर्देश आहेत ते सोशल मीडिया आणि वेबसाईटवरून देखील काढून टाकण्यात यावेत असंही देखील या सगळ्या माध्यमातून सांगितलं गेलेलं आहे। मुळातच ग्राहकांची यामध्ये फसवणूक होते, कुठे त्यांची दिशाभूल होते। यामुळे या संबंधित अभिनेते आणि सेलिब्रिटीजवरला ही जी नोटीस आहे ती बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे आता सेलिब्रिटीज करणं या नोटीसला काय उत्तर दिलं जाते आणि ज्या सूचना आणि निर्देश देण्यात आले त्याचं पालन या सेलिब्रिटीजकडनं होतंय का, आणि जर ते झालं नाही तर मात्र एफडीएचं पुढचं नेमकं पाऊल काय असेल हे पाहणं आता खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।